विशेष आपण सणाचं बनवलेली आहे, पुरणपोळी बनवलेली होती. तर हे बघा बघू शकता मस्त असा स्वयंपाक आपला पुरणपोळीचा झालेलाच आहे. इकडं गुळवणी बनवलेली आहे मस्त बघा बघू शकता. इकडं कटाची आमटी आहे, भात आहे, थोडासा पिवळा बटाटा केलेला आहे, पापड भजी आणि मस्त अशी लुसलुशीत पोटाने आपल्या पोटाने खाता येणारी ही पुरणपोळी आहे. मऊ एकदम लुसलुशीत झालेली आहे. टम्म पुरण भरपूर घालून ही पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला बघा, नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्ते. किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आणि नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे आपले नागपंचमी आहे, तर म्हटलं चला नागपंचमीला पुरणपोळी बनवली जाते. तशाच प्रकारे मी सुद्धा आज पुरणपोळी बनवणार आहे. तर हे घेतलेले आहे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे, हरभरा डाळ आपली. तर छान मऊ अशा लुसलुशीत तोंडात ठेवलं की विरघळणारे आज आपण पुरणपोळी बनवणार आहे. चला तर मग आता आपण बनवायला सुरू करू. हे बघा इकडे बघू शकता 1-2 तांबे पाणी ठेवलेलं आहे मी. तर आपल्याला कुकरला डाळ शिजवून घ्यायची आहे. छान मऊसूत असं ही डाळ शिजते आपली, आणि जेवढी डाळ आपली मऊ शिजल तेवढ्या आपल्या पोळ्या पण खायला छान लागतात आणि पोळी पण बनवायला व्यवस्थित पोळी आपली तयार होती पुरण छान शिजल्यावर. चला मग आता आपण ह्याच्यामध्ये कुकरमध्ये 1-2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपली ही छान अशी मऊसूत डाळ शिजून तयार होते. इकडे पाणी आपण आदान ठेवलेलं आहे. तर पाणी चांगलं आदान आल्याच्या नंतर आपल्याला ही डाळ टाकायची आहे. तर बघू शकता इकडे डाळ मी थोडीशी पाणी टाकून आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे. धूळ वगैरे असते डाळीवर, तर ती स्वच्छ डाळ धुवून आपण आता शिजायला टाकणार आहे. तर ह्या कणिक आपल्याला मळून ठेवायचं आहे. जास्त सैल ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही. तुम्हाला जर समजा जास्त वेळ ठेवायचा असेल, पोळ्या थोड्याशा उशीर लागायचा असेल तर थोडंसं पीठ आपल्याला असं घट्टच मळायचं आहे. आणि लगेच जर थोड्या वेळात बनवायचं असेल तर थोडंसं सैल ठेवलं तरी चालतं, कारण पीठ मुरलं ना तर ती पीठ आपलं सैल होतं. तर आता एक वगळा आहे बघा, तेल टाकणार आहे आणि तेल टाकून छान असं मी पीठ असं मळून मऊसूत पीठ मऊ असा छान गोळा मळला ना. पीठ आपलं कणिक मळणं आणि आपलं पुरण ह्याच्यावर पोळ्याचं सगळं हे असतं. अजिबात पोळ्या आपल्या बिघडत नाही. किती जरी नवीन शिकणार असलं तरी सुद्धा पोळ्या असं जर व्यवस्थित केलं तर येतात. आता तेल लावून चांगलं ठेवलेलं आहे मी. आता ह्याच्यावर आपण झाकून एक अर्ध्या तासासाठी ठेवू आणि आपण बाकीचं पुरणाचं वगैरे ती सगळं आता करून घेऊ. तिकडे डाळ आपली शिजलेलीच आहे. आता कुकर बंद केलेला आहे. आता आपल्याला लागणार आहे त्यासाठी पुरण बनवण्यासाठी गुळ लागणार आहे आणि विलायची ही घेतलेली आहे मी, बडीशोप घेतलेली आहे आणि 1-2 तुकडे बघा सुंठ टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि ही 4-5 विलायच्या टाकायच्या आणि मस्त हे बारीक आपल्याला थोडीशी ह्याच्यामध्ये साखर टाकायचं म्हणजे छान असं बारीक होतं आणि वाटून घ्यायचे. आणि गुळाला सुद्धा आपल्याला आता हे टाकून थोडंसं असं हे करून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये गेला ना लवकर विरघळतो, जास्त वेळ लागत नाहीये. डाळीमध्ये टाकल्यावर पटापटा विरघळला जातो. आता इकडे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे मी, तर थोडा अर्धा किलोला कमी थोडासा असा गुळ आपल्याला टाकायचा आहे. त्यातलाच थोडासा गुळ आपल्याला आपण जी गुळवणी बनवतो पोळीसोबत खायला त्यासाठी ठेवला तरी चालेल आणि अर्धा किलो टाकला तरी पण पोळ्या छान अशा गोड होतात. आता हे गुळ आपण सगळा असा बारीक कापून घेणार आहे. थोड्या पोळ्या गोडच करणार आहे. तर आता गुळ माझा हे बघा कापून झालेलं आहे. आता आपण बघणार आहे डाळीचं डाळ व्यवस्थित झाली का हे बघूया. तर बघू शकता डाळ आपली झालेली आहे, शिजलेली आहे डाळ. डाळीचा कुकर आपण बाजूला ठेवलेला आहे, तर थोडंसं गार होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तोपर्यंत आपण घेणार आहे आपल्या आमटीची, कटाची आमटी बनवायची तयारी करून घेणार आहे. त्यासाठी बघू शकता इकडे चांगला एक कांदा मी बारीक कापून लालसर तळून घेतलेला आहे. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि एक चमचाभर छोटा चमचा तीळ घेतलेला आहे. 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि एक अद्रकचा 1 इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडासा पुदिना सुद्धा मी आमटीला वापरणार आहे, कारण ह्याच्याने आमटी एकदम छान होती, चवीला पण छान होती, पचायला पण हलकी होती ही आमटी. त्यासाठी पुदिना तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा. आणि अर्धा टोमॅटो सुद्धा टाकणार आहे, कारण टोमॅटो टाकलं ना आमटीची चव अजून चांगली होती. तर ही सगळं माझं आमटीचं वाटण तयार झालेलंच आहे, भाजून वगैरे घेतलेलं आहे. तर आता हे मी चांगलं बारीक मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे. हे बघा, तर बघू शकता अशी आपल्याला ही पुरणाची डाळ शिजवायची आहे. छान मऊसूद ही डाळ आपण शिजवून घेतलेली आहे बघा, एकदम असं हातावरच एकदम मऊ होती. आणि गुळ टाकून परताय घेतलं ना तर ह्याला चाळणीत वाटायची सुद्धा गरज राहत नाही. असं जर तुम्ही डाळ शिजवला पोळी एकदम खायला छान होती आणि मस्त अशी पोळीला एकदम मस्त चव पण येते पुरण वाटल्यानंतर. अशी एकदम छान मऊसूद ही डाळ शिजलेली आहे. 3 शिट्या काढून घेतलं होतं मी आणि थोडा वेळ गॅस कमी करून ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे.
तर आता आपल्याला आमटी बनवायचं आहे, तर आता ह्याच्यामध्ये राहिलेलं नाहीये, तर आपण काय करणार आहे, ह्याच्यामध्ये पाणी जास्त राहिलेलं नाहीये, डाळ शिजून व्यवस्थित तयार झालेली आहे, तर थोडं गरम पाणी करून ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे आणि जेवढं आपल्याला आमटी बनवायचं तेवढं थोडीशी डाळ आणि ती गरम पाणी केलेलं काढून घ्यायचं आहे ना आपण गूळ टाकून आता ही मस्त असं परतून घेऊया. पुरणाच्या चाळणीमध्ये आपण हे सगळं ओतून देणार आहे. जी काय पाणी राहिलेलं आहे डाळीमधून ते आपलं पाणी सगळं खाली वितळून जाणार आहे. बघू शकता किती छान डाळ शिजलेली आहे, एकदम मऊसूत बघा, छान मस्त झालेली आहे. आता पाणी सगळं थोडा वेळ वितळून जाणार आहे बघा खाली. आणि थोडंसं आपल्याला जर ह्याच्यात राहिलेलं नाही तर मग गरम पाण्यात आपण थोडी डाळ टाकून पण आमटी ह्याची करू शकतो. तर पुरण परतायसाठी ठेवलेलं आहे आपण, तर पाणी सगळं विरघळलेलं आहे, तर आपण डाळ टाकून घेणार. आता ही पावशेर आपण गूळ टाकणार आहे आणि आपण 100 ग्रॅम साखर वापरणार आहे ह्याला. आणि 1 चमचा आपण विलायची, सुंठ ही सगळं आपण वाटून घेतलेलं आहे, आपलं बडीशोप वगैरे टाकून घेणार आहे. 1 ते 2 चमचे टाकणार आहे, कारण ह्यात भरपूर साखर घालून एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे मी. आता गॅस चालू करून छान आपल्याला हे पुरण परतून घ्यायचं आहे. तर छान आता हे पाणी पण सुटेल आणि डाळ एकदम छान शिजलेली आहे, तर सगळं मस्त असं एकदम फटफटीत आपल्याला हे पुरण करायचंय आणि आपल्याला हे परतून घ्यायचंय चांगलं. बघू शकता जसं जसं आपल्या गॅसवर ठेवलं की असं पाणी सुटतं साखरेचं गुळाचं एकदम छान मस्त. आपल्याला असं चमच्याने छान असं हे परतून परतून घ्यायचं आहे, एकदम छान आपलं पुरण होतं. आता असं पातळ झालेलं आहे, पण हळूहळू ही पाणी आपलं सगळं सुकून घेतं आणि परततं. जसं जसं आपण हलवलं तसं हे पाणी कमी होतं. चला मग छान मस्त परतून घेऊया. आता 5 मिनिट परत थोडंसं परतून मग आपण हे पुरण छान असं वाटाय घेणार आहे. अजिबात पुरण खाली लागू द्यायचं नाही आपल्याला, कारण खाली लागलं ना तर अशी पोळीचा वास थोडासा असा करपट येतो. त्यासाठी पुरण परतायला घेतल्यावर लक्ष देऊनच आपल्याला पुरण परतून घ्यायचंय. थोडं जरी इकडं तिकडं झालं तरी पुरण लगे खाली लागायला लागतं. तर आपण अजून 5 मिनिट आणखीन थोडंसं परतून घेणार आहे, मग मस्त पुरणाच्या चाळणीमध्ये मी हे पुरण वाटून घेणार आहे. तर बघा इकडे बघू शकता आपलं पुरण छान असं वाटून झालेलं आहे. एकदम तुम्ही बघितला होता इतकं पाणी जातं आपल्या पुरणामध्ये. पाणी म्हणजे ते साखर आणि गुळ टाकलेलं होतं, तर तुम्हाला वाटलं असेल ही काय आता ही खीर झालेली आहे या पुरणाचा, आता ह्या काय करतील. पण बघू शकता हे बघा किती छान सुटसुटीत पुरण, हाताला सुद्धा आपल्याला लागत नाहीये. जसं पाहिजे तसं आपलं आता हे पुरण झालेलंच आहे. तर आता आपण करून घेणार आहे आमटीची तयारी. तर आमटीसाठी बघा इकडे ताजा कढीपत्ता घेतलेला आहे आणि आमटीला कढीपत्ता ताजा असला ना आमटी खायला एकदम छान लागते. आणि बघू शकता इकडे वाटण सुद्धा मस्त असं हिरवं वाटण मी काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून बारीक वाटून. चला तर मग आता आपण आमटी बनवायला घेऊ. बघू शकता तेल आपलं गरम झालेलंच आहे, तर आपण टाकणार आहे 1 चमचा जिरे टाकून घेणार आहे, 1 चमचा मोहरी आणि मस्त हे गावरान कढीपत्ता टाकणार आपल्याला. सगळं चांगली फोडणी तडतडलेली आहे, तर आपण घेऊया वाटण टाकून. हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. गॅस फास्ट करून आपण वाटण चांगलं परतून घेणार आहे. आणि हा पोळ्याचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, तरी मी सगळं थोडं घेतलेलं आहे, पूर्ण जास्त दाखवलं नाही. तरी सुद्धा हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. नक्की बघा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही, कारण आता पोळ्याचा स्वयंपाक म्हणला तुम्हाला तर माहितीच आहे, किती पदार्थ असतात आणि थोडासा वेळ लागतो, त्यासाठी व्हिडिओ थोडा मोठा होईल. तर नक्की माझा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही. आता हे मसाले आपण चांगले परतून घेऊया. मसाले चांगले परतलेले आहेत, तर आपण टाकणार आहे छान तरी येण्यासाठी आपल्या कटाच्या आमटीला, येवण्याच्या आमटीला ही लाल कश्मीरी मिरची वापरणार आहे. आणि आपण घरचा मसाला काळा टाकलेलाच आहे आधीच. आता टाकणार आहे थोडासा आपण गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला थोडा. तर सगळी मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आणि जे आपण येळवण काढलेलं होतं ते येळवण आता टाकून घ्यायचं. तुम्हाला जेवढी पातळ घट्ट जशी तुम्हाला लागेल तशी तुम्ही ही आमटी बनवू शकता. तरी आता बरीच घट्ट झालेली आहे, कारण येळवण थोडंसं घट्टच काढलेलं होतं मी आणि वाटण पण भरपूर टाकलेलं होतं. तर मी आता थोडंसं पाणी टाकून घेते.
आणि आमटी आता आपल्याला थोडा वेळ छान अशी कढायला ठेवायची आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला. 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे मी. बघा बघू शकता एवढी आमटी बनवलेली आहे तर मस्त अशी तरी आलेली आहे आमटीला आपल्या. आणि कसं आहे पोळ्या म्हणलं की खूप कमी खातात, मुलांना पण कधी कधी पोळ्या आपल्या आवडत नाहीये. तर मग भात आमटी जास्त बनवलं ना, आमटी जास्त केली की मस्त भात आमटी आपलं मुलं खातील. आणि माझ्या मुलांना तर पोळी आवडतच नाहीये, त्यासाठी मी थोडंसं पोळ्या करायचा कंटाळा होतो माझ्याकडून. पण म्हणलं आज पंचमी आहे, सण सुद्धा आहे, तर थोडंसं बनवलंच पाहिजे. पोळ्या बनवलं ना घरात मस्त वाटतं, म्हणून आज पोळ्याचा घाट घातलेला आहे. तर बघा बघू शकता आमटी आपली छान अशी कढाई ठेवलेली आहे. तर आमटी कढली की मी आता पुढची तयारी आणखीन करून घेणार आहे. बघा बघू शकता छान अशी आमटी आपली उकळलेली आहे एकदम. आता आपली आमटी झालेली तर आमटी आपण आता काढून ठेवून आपण बनवणार आहे आता कुरडई आणि भजी तळायला घ्यायचंय आपल्याला. तर इकडे तेल आपलं चांगलं गरमच झालेलं आहे, तर आता आपण थोडंसं तळायला घ्यायचं आहे कुरडई पापड वगैरे. तर ही कुरडई आपण तळून घेणार आहे. तर बघू शकता ही गेल्या वर्षीच्या कुरड्या आहेत, ह्या वर्षी कुरड्या वगैरे काहीच करणं झालं नाहीये. तरी गेल्या वर्षीची कुरडई आहे, बघू शकता एकदम छान पांढरी शुभ्र अशी अजून आहे फुलती बघा. आणि सणावाराला लागतंच तळायला थोडं तरी, नाही का म्हणजे पोळ्याचा स्वयंपाक केल्यावर तर कुरडई भजी शिवाय तर मग ती ताट कसं पोळ्याचं ताट अपुरंच वाटतं. त्यासाठी मग कुणी जरी नाही खाल्लं तरी पण आपल्याला थोडं थोडं तरी तळायला लागतं. तेल चांगलं गरम झालंय तर आपण ही असं सगळं मस्त तळून घेणार आहे. थोड्याशा कुरड्या तळलेल्या आहेत. आता हे मक्याचे पापड आहेत, हे बघा बघू शकता. हे असे पापड मक्याचे एकदम छान लागतात खायला, ते पण आपण तळून घेऊ. काही मका आपला नसती त्याचे ही पापड बनवलेले आहे, विकत मिळतात ही पापड. तर ही आता थोडे तळू, कुरड्या थोड्या तळ्यात, आता ही थोडे पापड तळू. तेल चांगलं गरम झालेलंच आहे, तर आता मी घेणार आहे भजी सोडून. भजीचं पीठ मी मळून घेतलं होतं. जास्त कांदा टाकलेले भजी आवडतात, तर आता बारके बारके आपण सोडून घेणार आहे. हे बघा आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. गुळवणी सुद्धा तिकडे करायला ठेवलेली आहे, गुळवणी सुद्धा झालेलीच आहे. तर बघू शकता हे बघा सगळा होईपच्या आधी मी ही कणिक मळून ठेवलं होतं. तर एक छान तास दीड तास ही कणिक छान असं मुरलेलं आहे, एकदम छान मऊ जसं पाहिजे तसं कणिक झालेलं आहे. इकडं पुरण तयार झालेलं आहे. चला मग आता पोळ्या आपण लाटाय घेणार आहे. आता घेणार आहे पोळ्या लाटाय. पोळ्या मी आता इथं किचनवरच बनवणार आहे, कारण तुम्ही म्हणशाल किचनवर कसं बनवतात, तर ही किचन चांगलं स्वच्छ मी एकदम धुवून घेते आणि मला चपात्या पोळ्या ह्याच्यावर मस्त अशा लाटा येतात ह्या किचनवर. तर किचन स्वच्छ चांगला धुवून पुसून घेतलेला आहे. तर आता आपण ह्या पोळ्या ह्याच्यावरच लाटून घेणार आहे. चला मग आता आपण सुरुवात करू. आपल्याला कणकेचा गोळा थोडासा कमी घ्यायचा आहे आणि पुरण छान मस्त भरून असं पोळी आपल्याला लाटाय घ्यायची आहे. थोडंसं कोरड्या पिठामध्ये हे केलेलं आहे. तर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी लहान मोठी बनवू शकता. माझ्या पोळ्या लय मोठ्या असतात, एक पोळी खाल्लं ना की पोटच भरलं पाहिजे अशी पोळी असती. पुरणवर मस्त असं गुबगुबीत भरलेलं असतं आणि पोळीच मोठी साईज थोडी मोठी असते. तुम्हाला जसं पाहिजे तुम्हाला जर समजा पुरण जास्त आवडत नसेल तरी तुम्ही कमी टाकला तरी चालेल. तर कसं असतं पोळी खावावी तर गच्च पुरण भरलेली टम्म अशी फुगलेली पोळी खाल्ली ना मस्त वाटते. तर आता सगळ्यात आधी हे वाटी करून घेतलेली आहे. तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं हे पुरण आपण भरून घेणार आहे. आणि असं मस्त कडाला पुरण गेलं पाहिजे आपल्या, म्हणून हे बघा असं साईडला दाबायचे आणि असं आपल्याला ही छान असं तोंड जुळून घेतलं ना की अजिबात आपली पोळी फुटत नाहीये. मैदा वगैरे काहीच बघा छान असं पुरण भरून घेतलेलं आहे. तर आपण असं थोडंसं पीठ लावायचंय, मस्त पीठ त्याला लावायचं आणि आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे.
जशी पाहिजे तशी आपण पोळी लाटू शकतो एकदम पातळ. आणि पोळी एका साईडने आपल्याला लाटायची नाही, तर पोळी आपल्याला आलटून पलटून लाटून घ्यायची आहे. कारण आलटून पलटून लाटले ना तर दोन्ही साईड सेम होतात, नाहीतर मग एका साईडने पोळी जर लाटली तर काय होतं, एक साईड जास्त पिठाची राहते आणि दुसरी साईड पुरणाची होती. त्यासाठी आपल्याला ही पोळी अशी आलटून पलटून छान अशी लाटून घ्यायची आहे. सगळ्या बाजूनी एकसारखी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. कडा वगैरे जास्त जाड ठेवायच्या नाहीये. तर बघू शकता माझी पोळी आता लाटून झालेली आहे. तर आपण हिला आता खरपूस भाजून घेऊया. हे बघा इकडे बघू शकता, तर आता तवा चांगला गरम झालेला आहे. त्याच्यावर असं मस्त थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ही पोळी आपली टाकून घ्यायची आहे. बघू शकता तव्यापेक्षा मोठी ही पोळी झालेली आहे आपली. खूप मोठी झालेली आहे. तर आता जी पीठ आपण लावलेलं होतं तर ते पीठ थोडंसं असं पांढरं दिसतं आणि पोळी आपली थोडी वेगळी वाटते. तर त्यासाठी बघा असं एखादा चांगला स्वच्छ कपडा असतो आपल्या स्वयंपाकाच्या किचनमध्येच ठेवलेला, तर त्या कपड्याने सगळी पोळी अशी छान अशी आपल्याला ही झटकून घ्यायची आहे. आणि दुसरी बाजू पण मस्त अशी ही पलटून घ्यायची आहे. बघू शकता बरोबर तव्यावेळी ही पोळी झालेली आहे. तर आता आपण थोडीशी फुगायला लागली की असं कढईने तेल सोडून घ्यायचं आहे. आणि जास्त पोळीला आपल्याला चपातीला जसं आपण उलटी पालती करतो तसं ही झटायचं नाहीये, नाहीतर काय होतं पोळी ही खूप नाजूक असते बा एकदम. तर त्यासाठी उलटणं वगैरे शिरतं, मग पोळ्या आपल्या फुटतात. तर अशी छान अशी पोळी फुलली चांगली फुगली की आपल्याला दुसरी बाजू आल्हादी पलटी मारून घ्यायची. बघू शकता किती छान आपोआप ही पोळी फुगली जाते. हे बघा छान अशी टम ही पोळी फुगलेली आहे. आता आपण ही दुसरी बाजू पण अशाच प्रकारे आता आपण हिला पलटी मारून घेणार आहे. जास्त आपण हिला उलटी पालती करायचंच नाही. एक साईड पूर्ण भाजल्याच्या नंतर आपण पलटी मारून घेणार आहे. तुम्ही तेल तूप तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता आणि भरपूर तेल लावायचं आहे. पोळी अशी छान चपचपीत अशी तेलात तुपामध्ये ही झाली पाहिजे. तर बघा बघू शकता मस्त अशी पोळी झालेली आहे आपली. मस्त भाजलेली सुद्धा आहे. अशा लाल जरद पोळ्या भाजल्या ना खायला एकदम छान लागतात आणि टिकतात सुद्धा. शेळी पोळी सुद्धा खायला छान लागते. कुठं सुद्धा फुटलेली नाही अजिबात. आता पोळी छान भाजलेली आहे तर आपण पलटी मारून घेणार आहे पोळीला आपल्या. आता पहिली झालेलीच आहे. तर बघू शकता एकदम छान अशी खुसखुशीत आणि एकदम मस्त ही पोळी आपली तयार झालेली आहे. चला मग आता अशाच प्रकारे अजून भरपूर पोळ्या बनवायच्या. ही पहिली पोळी आपली झालेली आहे. अजून भरपूर लाटायला लागतात. मग आपण आता बनवून घेऊया. बघा बघू शकता मैत्रिणींनो, मस्त असं आपलं आजचं नागपंचमी विशेष आपण सणाचं बनवलेली आहे. पुरणपोळी बनवलेली होती. तर हे बघा बघू शकता मस्त असा स्वयंपाक आपला पुरणपोळीचा झालेलाच आहे. इकडं गुळवणी बनवलेली आहे मस्त. बघा बघू शकता इकडं कटाची आमटी आहे, भात आहे, थोडासा पिवळा बटाटा केलेला आहे, पापड भजी आणि मस्त अशी लुसलुशीत वटाणी आपल्या वटाणी खाता येणारी ही पुरणपोळी आहे. मऊ एकदम लुसलुशीत झालेली आहे. टम्म पुरण भरपूर घालून ही पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहे. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला बघा, नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.